हॅलो, वेलकम बॅक. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. तर हा व्लॉग स्पेशल का आहे ते मी पुढे सांगतेच. काल मी सोफ्याचे कव्हर वॉश केलेले वॉशिंग मशीनला. सर्वात पहिले मी ते कव्हर सोफ्यावरती लावून घेते. तर तुम्ही बघू शकता बाल्कनीमध्ये किती सुंदर फुलं आली आहेत आणि काही चिमण्या आहेत ज्या घर बनवण्यासाठी माझ्या बाल्कनीमध्ये जागा शोधतायत. चला तर मग आता मी सर्वात पहिले सोफ्याला कव्हर लावून घेते. तर मी नेहमी सोफ्यावरती कव्हर टाकून ठेवते, कारण माझ्या घरामध्ये छोटी मुलगी आहे आणि घरामध्ये लहान मुलं असतील तेव्हा सोफ्यावरती कव्हर टाकणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि जेव्हा आपण सोफ्यावरती कव्हर टाकतो ना, तेव्हा सोफा थोडा कमी घाण होतो आणि हे सोफा कव्हर्स आपण इझिली काढून वॉश करू शकतो. आणि हे सोफ्याचे जे तुम्ही कव्हर बघताय ना, ते मी डीमार्ट मधून आणलेले आणि हे सोफा कव्हर्स मी 3 ते 4 वर्षांपासून यूज करते. आणि सोफ्याचे जेव्हा मी कव्हर टाकते ना, तेव्हा मी असं त्याला कुशन्स मध्ये टक करते, म्हणजे कव्हर निघत नाही इझिली आणि ते छान नीट आणि क्लीन राहतात जास्त वेळासाठी. चला तर मग आता काउच वरती पण मी सेम कव्हर यूज करते, ते मी आता टाकून घेते. आज घरातली कामं थोडी लवकर आवरून माझ्या मुलीच्या बर्थडे साठी शॉपिंग करायला जायचं आहे. आणि हो, मी तुमच्यासोबत एक कुकिंगची रेसिपी पण शेअर करणार आहे. त्यासाठी व्लॉग लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला आता जाऊया किचन मध्ये आणि मी आता जेवणाची तयारी करते. आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने सोयाबीनची भाजी म्हणजे सोया करी करणार आहे. तर त्यासाठी केटल मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आणि याच्या साईडच्या गॅसवरती मी भात लावून घेतला आहे. आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ना, ती थोडी वेगळी आहे पण चवीला खूप छान लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि ही सोयाबीनची भाजी मी खूप सिंपल आणि एकदम कमी मसाल्यांमध्ये बनवणार आहे. तर चला मग आता मी त्यासाठी लागणारी चॉपिंग करून घेते. तर या सोयाबीनच्या भाजीमध्ये मी 2 कांदे टाकणार आहे. तर इथे हा कांदा मी असा स्लायसेस मध्ये कट करून घेते, कारण मी हा फ्राय करून याची पेस्ट करून टाकणार आहे. आणि हा दुसरा कांदा छान बारीक बारीक कट करून घेऊन याला ऑइल मध्ये फ्राय करून घेणार आहे. तर इथे माझी सगळी चॉपिंग झाली आहे भाजीसाठी. तर आता मी भाजी बनवायला घेते आणि भाजीसाठी एका पॅन मध्ये ऑइल ऍड करून घ्यायचं. सर्वात पहिले मी स्लायसेस केलेला जो कांदा होता ना, तो फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी थोडं जास्त ऑइल ऍड करतेय. आणि आता कांदा ऍड करून घेते आणि याला छान फ्राय करून घ्यायचे, जोपर्यंत त्याचा कलर चेंज नाही होणार तोपर्यंत. इथे मी गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवली आहे, म्हणजे कांदा छान एकसारखा फ्राय होतो. कांदा असा छान परतून झाला ना तेलामध्ये की याला काढून घ्यायचा. तर मी आता कांदा काढून घेते, कारण कांदा यापेक्षा जास्त फ्राय केला तर भाजीमध्ये थोडीशी कडवट चव येऊ शकते. त्यामुळे याला पटकन काढून घ्यायचं. आणि साईड बाय साईड केटलमध्ये पाणी पण गरम झालं आहे. आता हे पाणी आपण सोयाबीन मध्ये टाकून घेऊ. तर आता मी सोया चंक्स मध्ये गरम पाणी आणि थोडंसं मीठ टाकून याला थोड्या वेळासाठी सोक होण्यासाठी ठेवून देते. आणि आता जो कांदा आपण फ्राय करून घेतलेला तो मी मिक्सरला ग्राइंड करून घेते, म्हणजे आपल्याला या कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि या कांद्याच्या पेस्टमुळे ना भाजीला छान थिकनेस येते.
आता आपण भाजी बनवायला स्टार्ट करूया। तर त्यासाठी सेम पॅन मध्ये मी थोडंसं ऑइल टाकलं आणि त्यानंतर यात 1 स्पून जिरा ऍड करायचं आणि हा बारीक बारीक कट केलेला कांदा यात ऍड करून याला छान कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घेऊया। त्यानंतर त्यात टाकायची आलं लसूणची पेस्ट आणि यालाही छान कच्चा फ्लेवर जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। आता कांद्याचा कलर चेंज झाला आहे। आता यात टाकून घेऊया कांद्याची पेस्ट जी आपण बनवून साईडला ठेवलेली आणि लगेच यात सगळे पावडर्ड मसाले ऍड करून घ्यायचे, कारण कांदा ऑलरेडी फ्राय करून घेतलेला आपण। त्यानंतर आपले रोजचे मसाले टाकून घेतले, म्हणजे रेड चिली पावडर, धने पावडर आणि थोडीशी हळद। आणि या मसाल्यांना 1 मिनिटभर परतून झालं की यात दही ऍड करायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची जेव्हा आपण दही ऍड करतो तेव्हा। मी याला आता ऑइल सेपरेट होईपर्यंत छान कुक करून घ्यायचं, म्हणजे आपल्या भाजीला छान टेस्ट येते। आता यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। तर इथे हा मसाला रेडी झाला आहे। आता आपण जे सोयाबीन सोक करून ठेवलेले ना त्याला छान वॉश करून घ्यायचं, कारण सोयाबीनला ना एक स्ट्रॉंग स्मेल असतो। तर तो स्मेल घालवण्यासाठी याला छान वॉश करून स्क्वीज करून घ्यायचं, म्हणजे असं पाणी त्यातलं पिळून काढायचं, म्हणजे तो स्मेल निघून जातो, नाहीतर मग ते भाजीमध्ये पण खाते वेळेस तो स्मेल येतोच। आणि आता हे वॉश केलेले सोयाबीन भाजीमध्ये ऍड केल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे मसाले सगळे याच्यावरती कोट होतील। आणि हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर भाजीमध्ये गरम पाणी ऍड करून घ्यायचं। तर इथे आपली सोया करी रेडी झाली आहे। आता फक्त यात थोडासा गरम मसाला ऍड करायचा, तोही ऑप्शनल आहे, आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि बस आपली भाजी रेडी आहे। सोया चंक्स मध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, त्यामुळे हे खूप हेल्दी असतात। आता मी पीठ मळून पटकन पोळ्या करून घेते, कारण मला आज बाहेरची कामं आहेत, त्यामुळे मी आज पटापट कामं आवरून बाहेर जाणार आहे। माझा इथे स्वयंपाक झाला होता, त्यानंतर आम्ही छान जेवण करून घेतलं बाल्कनीमध्ये बसून। दुपारी थोडा आराम झाल्यानंतर आम्ही निघालो मॉलमध्ये। तर पुण्यामध्ये कोरेगाव पार्क म्हणून एक एरिया आहे, तिथे हा मॉल नवीन ओपन झाला आहे। तर मग आम्ही डिसाईड केलेलं की या मॉलमध्ये थोडं फिरणं पण होईल आणि थोडीशी शॉपिंग पण होईल सानवीच्या बर्थडे साठी। सर्वात पहिले मी एक हा ब्रँड आहे होम डेकोर साठी वेस्ट एल म्हणून, तिथे गेले। त्यांच्याकडे कलेक्शन तर खूप सुंदर होतं, पण प्राइस पण खूप जास्त होत्या। आणि मला त्यांचं लॅम्पचं जे कलेक्शन होतं ना ते खूप जास्त आवडलं। खूप सुंदर सुंदर लॅम्प्स होते तिथे। तर तुम्हाला होम डेकोरेशन साठी युनिक अशा वस्तू हव्या असतील ना तर एकदा नक्की इथे व्हिजिट करा।
बट टू बी ऑनेस्ट प्राइस थोड्या जास्तच आहेत. चला तर मग आता मी H&M मधून सानवीसाठी एक ड्रेस बघते आणि H&M चं किड्स कलेक्शन पण छान असतं, तर चला बघूयात. मला सानवीच्या बर्थडे साठी एक सिंपल आणि सोबर फ्रॉक बघायचा होता. लास्ट इयर पर्यंत आम्ही तिला छान फ्रॉक घ्यायचो पार्टी वेअर वाले, पण ते जास्त यूज नाही होत आणि असेच पडून राहतात. त्यामुळे मी या वेळेला डिसाइड केलेलं की छान सिंपल फ्रॉक घ्यायचा. आणि बाहेर गेलो आणि काही खाल्लं नाही असं तर होत नाही, मग थोडीशी पेट पूजा करून घेतली. आणि सानवीसाठी मी कुठला ड्रेस घेतला, सानवीच्या बर्थडेचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवेल, त्यात मी तुम्हाला दाखवेलच कुठला फ्रॉक घेतला मी तिच्यासाठी. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू.